नमस्कार. विभावरी अकॅडमी ऑफ म्युझिक तर्फे मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. जडणघडण या आपल्या पॉडकास्टचा नवीन भाग आम्ही घेऊन येत आहोत. तर या संकल्पनेविषयी विभावरीताई थोडं आपण सांगाल तर जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. जडणघडण ही संकल्पना मला सुचली कारण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला इतकी हुनरवाली माणसं असतात. खूप जणांकडे खूप प्रकारचा वेगळ्या वेगळ्या विषयावरती हुनर असतो, अभ्यास असतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा समाजालाही उपयोग होतो. पण मग काय होतं की त्या व्यक्तीपुरतंच ते सगळं राहतं, मर्यादित राहतं आणि खूप जणांना ते माहीत नसतं. तर तो हुनर असेल, कोणाचा संगीताचा असेल, कोणाचा साहित्याचा असेल, कोणाकडे नाट्याचं, अभिनय, नृत्य, तांत्रिक काही बाबी. तर ही कुशलता खूप जणांकडे असते आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला समजतं की आपल्याकडे तो हुनर आहे आणि मग तो स्वतःला घडवत जातो, त्याचा समाजालाही काही उपयोग होतो. समाजालाही उपयोग होतो. कारण समाजात पण अशी माणसं बरोबर लागतातच, म्हणजेच तो समाज बनतो ना. तर अशा लोकांना, जी मला माहीत आहेत त्या लोकांना, हुनरवाल्या मंडळींना लोकांसमोर आणावं यूट्यूबच्या माध्यमातून, म्हणून ही संकल्पना आम्ही सुरू केली. फारच छान संकल्पना आहे आणि यात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नंतर अनेक साहित्यातले प्रकार याही विषयांना आपण स्पर्श करणार आहोत. नक्कीच. तर आज मी ही अशी संधी घेते की किराणा घराण्याची परंपरा उज्ज्वल करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आपण विभावरीताई बांधवकर, तर तुमचं आता मी याविषयी मुलाखत घेऊन एक वेगळा नवीन गीतप्रकार म्हणजे उपशास्त्रीय गीतप्रकार ठुमरी, त्याविषयी थोडी माहिती या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण आणणार आहोत. बरं. तर याचं मुख्य एक कारण म्हणजे 1999 ते 2000 या सालासाठी विभावरीताई तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया HRA तर्फे सिनियर आर्टिस्ट फेलोशिप मिळाली होती आणि तेव्हा तुम्ही ठुमरी या विषयाचा विशेष अभ्यास केलेला आहे. तर म्हणून हा एक वेगळा विषय आपण आज पॉडकास्टमध्ये आणलेला आहे. तर त्याविषयीचे तुमचे अनुभव आणि नंतर या विषयासंदर्भातच अनेक माहिती आम्हाला आवडेल. नक्कीच. स्वाती वैद्य माझी शिष्य आहे, संगीत अलंकार आहे आणि उत्कृष्ट निवेदन करते. ती भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे तिचं. तर अशी ही गुणी स्वाती, जसं मी म्हटलं ना, प्रत्येकाकडे हुनर असतो आणि म्हणून ही स्वाती आज इथे आपल्याबरोबर आहे, स्वाती वैद्य. तर जडणघडणचा ह्या भागामध्ये ठुमरी, उपशास्त्रीय संगीतामध्ये ठुमरी हा विषय आपण घेतलेला आहे. आणि स्वाती जसं म्हणाली त्याप्रमाणे जेव्हा मला फेलोशिप मिळाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर माझा ठुमरी हा विषय होता. आणि ठुमरीमध्ये पूरब अंकी ठुमरी आणि पश्चिम पछाई ठुमरी यांचा एक समतोल अभ्यास मी केला होता, तुलनात्मक अभ्यास केला होता. आणि त्यावेळेला एक प्रोजेक्ट आम्हाला सबमिट करायला लागला होता. तो प्रोजेक्ट पण मी केलेला आहे, तो नंतर मी दाखवते तुम्हाला. निश्चितच. तर अर्थात त्यावेळेला काय 99 सालची गोष्ट असल्यामुळे तेवढ्या तांत्रिक बाबी काही फारशा नव्हत्या, त्याच्यामुळे तो फक्त लिखित स्वरूपात आहे. आणि पण अभ्यास खूप केला त्यावेळेला मी, कारण ठुमरी हा माझा पण एक आवडीचा विषय आहे. कारण साधारणतः ठुमरी आपण शास्त्रीय संगीताचं सादरीकरण झालं रागाचं की नंतर ती गायली जाते, पण तो एक वेगळा अभ्यासाचा विषयही असू शकतो. आहेच. म्हणजे बडा ख्याल आपण मांडतो मैफिलीमध्ये, बरोबर, आणि तो अगदी कायदेशीर मांडतो आपण. म्हणजे तालीम जर तुम्ही घेतली असेल गुरुकडनं, तर तो व्यवस्थित त्याची आलापी, ती बंदिश ठेवणं, बंदिशचा मुखडा, तो फार महत्वाचा असतो. त्याच्यानंतर त्यातले राग संकल्पना जी असते ती उलगडत जाणं, त्याचा विस्तार करणं, पुढे अंतरा, त्याच्यानंतर पुन्हा लय वाढवून
बोल आला, बोलताना, हे सगळे त्याचे अंग आहेत. अंग आहेत. सरगमही घेतले जातात. आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा दुसरा राग तुम्ही म्हटलात, अर्थात दुसरा राग म्हणाले तेवढी ताकद लागते, त्याची तालीम तुम्हाला भरपूर लागते आणि तो तितक्याच ताकदीने पुन्हा श्रोत्यांसमोर नवीन राग पुन्हा सादर करणं आणि तो उभा करणं, ही पण एक मोठी कला आहे, अभ्यास आहे तो पण, आणि दमसास आहे. पण पूर्वीच्या काळी अशा मैफिली खूपच तासन तास आणि त्यासाठी श्रोत्यांनाही तेवढा अगदी आनंद मिळायचा. पण आता थोडस काळानुसार या मैफिलींचं स्वरूप बदललेलं आहे, त्यामुळे साधारण एक राग झाला की मग उपशास्त्रीय संगीताकडे कलाकार वळतात. ह्याचं कारण काय आहे की उपशास्त्रीय प्रकार पण आता प्रतिष्ठेने मैफिलीत दाखल झाले प्रामुख्याने. म्हणजे आपण जसं म्हणतो की उपशास्त्रीमध्ये ठुमरी आली, दादरा आला, झुला आला, चैती आली, हे सगळे त्या त्या ऋतूप्रमाणे ते गायलं जातं की चैत्र महिन्यात चैती गायली जाते, पाऊस आहे तर सावन आहे, सावन गायला जातो, झुला गायला जातो, दादरा गायला. तर हे सगळं मांडणी होते. तसंच नाट्यसंगीतालाही प्रतिष्ठा मिळाली, अभंगाना मिळाली. तर हे सगळं आहे की श्रोत्यांना खेचून घेणं. म्हणजे कारण काय आहे, श्रोता वर्ग हा फक्त एकच प्रकारचा नसतो, अनेक आवडी असलेलं की कोणाला प्रत्येकाला त्या मैफिलीचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेता आला पाहिजे. म्हणून मग हे सगळे प्रकार आता मैफिलीत बसवले जातात. आणि मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अभ्यास तर करायलाच लागतो, कारण शेवटी इतक्या श्रोत्यांसमोर तुम्हाला हा विषय मांडायचा आहे, सादर करायचा आहे. तर त्याची मग ठुमरीचा म्हणजे आता याचा इतिहास जर आपण बघितला तर साधारण त्याचं उगम कुठून झाला किंवा कोणी त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली असं काही सांगता येईल का? असं तर म्हणजे ठळकपणे सांगता येईल की लखनौचे नवाब वाजिद अली शाह हे स्वतः उत्तम नृत्यकार होते. त्यांनी ठाकूरदासजींकडनं तालीम घेतली होती नृत्याची. संगीत उत्तम जाणायचे, गायन उत्तम करायचे, रचना करायचे, रचनाकार पण होते. आणि मग नृत्याला प्राधान्य होतं त्यांच्या दरबारात. तर कारण ते स्वतः उत्कृष्ट कथक डान्सर किंवा कथक नृत्यकार होते. आणि मग दरबारात नवाब असल्यामुळे हे सतत चालू असायचं नाच, त्याला अनुसरून कलेला प्राधान्य देणारे होते. कलेला कारण त्या काळामध्ये कलेला लोकाश्रय आणि राजाश्रयही मिळणं गरजेचं होतं. म्हणजे कलाकारांना पन्हा देणं. आणि कारण कलाकाराला पोटाची समस्या सुटली की मग तो आपल्या कलेला वाहून घेतो. अगदी आणि मग त्याची कलेमध्ये बरकत होते. तर वाजिद अली शहाच्या दरबारात हे सगळे नृत्यकार, संगीतकार, गायक, गायिका, गडच होता तो. गड होता या सगळ्या. आणि ठुमरीचं जास्त म्हणजे ते जे त्याचं नाव आहे ठुमरी, ठुमकना, त्याच्याशी नृत्य निगडित आहे. अगदी अगदी ती नृत्याशीच निगडित आहे. कारण ठुमकना, ठुमरी, आता री म्हणजे सखी असा पण अर्थ होतो. तर ठुमकणे, ठुमकत चालणे, आणि री सखी म्हणजे तू पण माझ्याबरोबर, असा तो एक छान ठुमरीचा अर्थ आपण लावू शकतो, संदर्भ लावू शकतो त्याला. आणि शेवटी त्यावेळी दरबारात काय होतं की नृत्याबरोबर गायलं जाणारं गीत म्हणजे नृत्य पहिल्या पायरीवर, आणि गीत हे त्याच्या पाठोपाठ किंवा संगीत हे त्याच्या पाठोपाठ येणारी दुसरी पायरी. त्याच्यामुळे त्यावेळी नृत्याला जास्ती महत्व होतं. नृत्यातील आविष्कार किंवा भाव दर्शन दाखवण्यासाठी म्हणून या ठुमरीची साथ असायची. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्या नृत्याला अनुकूल अशा थोड्या गतिशील असायच्या, बंदिश की ठुमरी म्हणायची. म्हणजे ठुमरीचे प्रकारही आहेत होते. अच्छा. तर ती नृत्याबरोबर होती म्हणून ती 3 तालात असायची बऱ्याच वेळेला. दुसरे ताल असायचे नाही असं नाही, पण मुख्यत्वे 3 तालात ती बंदिश असायची म्हणून बंदिश की ठुमरी असं म्हटलं जातं. आणि ती फार आकर्षक असायची कारण त्याच्यावरती नृत्य आविष्कार, त्याचे हावभाव, अंगिक म्हणजे अदाकारी जी नृत्यातनं दाखवायची ती गाण्यातून म्हणजे गायनातून तशी दिसली पाहिजे अशा प्रकारे. म्हणून ते थोडंसं छान अद्भुत असं असायचं.
ते पूरब आणि पश्चिमची ठुमरी याच्यामध्ये काही भेद म्हणजे आता काय होतं की ठुमरीमध्ये हे दोन प्रकार झाले, हा म्हणजे या शैली विकसित झाल्या. बरोबर. कारण उत्तर प्रदेशाच्या पूर्वेला बनारस आहे, बर. म्हणून ती बनारसी ठुमरी. हा आणि उत्तर प्रदेशाच्या कुठे आलं पश्चिम म्हणजे ते बाजूला. पश्चिम बाजूला म्हणजे पछाई. पछाई. पछाई पछाई ठुमरी तिकडे ती विकसित झाली. आता त्या दोन ह्याच्यात फरक असा आहे की जसं पछाई ठुमरी बद्दल आपण आता बोललोच की ते नृत्याबरोबर घेतली जात असे. आणि पूर्वेकडे म्हणजे बनारसकडे जी ठुमरी होती, पूर्वबंगाची ठुमरी, ही शांत, म्हणजे एखादी तरुणी कशी आधी अल्लड असते आणि जसं तिला समजायला लागतं तशी ती स्थिर होते, ठहराव आला तिच्यामध्ये. आणि असंही म्हटलं जातं की वाजिद अली शहाला, कारण ह्या सगळ्या शौकच होते ना हे सगळे नृत्य गायन, त्याच्यामुळे थोडस संस्थानाकडे दुर्लक्ष झालं. आणि मला असं वाटतं त्यावेळी त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. आणि त्यांना मग पुढे कुठेतरी कलकत्त्याला वगैरे नेलं. आता इतक्या कलाकारांचे ते आश्रयदाते होते. आणि इतका बिनीचा कलाकार स्वतःच होता तो माणूस. ते सगळे एकदम काय म्हणतो ना, बिना म्हणजे तुमची पनाह एकदम ते उजाड झाल्यासारखे. म्हणजे कुठे जायचं, काय करायचं. बरोबर. तर बनारस हे जवळ होतं आणि तिथे म्हणजे लोकाश्रय मिळू शकेल कलेला असे जाणकार तिथे. म्हणून मग बरेचसे कलाकार बनारस मध्ये आले. मग त्यामध्ये फक्त म्हणजे नृत्यकार नाही तर नृत्यकार, संगीतकार, रचनाकार, साथीदार ज्याला आपण म्हणतो ना की आता लखनौच्या दरबारात गणपत भैया म्हणून उत्कृष्ट पेटी वाजवायचे त्यावेळेला. आणि मुखोद्गत होत्या हजारो अशा ठुमऱ्या, त्याची गीतं वगैरे. मग शेवटी माणसाला पोटासाठी काही ना काहीतरी करायलाच लागतं ना. मग ते इथे येऊन खूप जणींना शिकवायचे, म्हणजे त्याच्यात तालीम द्यायची ठुमऱ्यांची. कारण काय होतं, बनारसची एक संस्कृती वेगळी आहे. बनारस हा म्हणजे तू कधी गेली असेल तर समतल भाग आहे. नदी गंगा मैया वाहते आहे. आणि गंगा नदीच्या तीरावर वसलेलं गाव हे संस्कृतीने संपन्न असतं. तर त्या बनारस मधल्या समृद्ध संस्कृतीचं लोकतत्व या ठुमरीमध्ये सामावलं गेलं. बरोबर, असं झालं. आणि अर्थात तिथे ठुमरी गायिका वेगळ्या असायच्या सामाजिक परिस्थितीमुळे. आणि फक्त त्याच गायन करायच्या ठुमरीच्या. त्यांना शिकवणारे भले चांगले गाणारे, ध्रुपद धमार गाणारे, शास्त्रीय संगीत उत्तम जाणणारे असायचे, पण ते स्वतः कधी त्यांच्या मैफिलीत ठुमरी नाही गायचे. असं तेव्हा तशी पद्धत होती. थोडंसं म्हणतो ना आपण की सामाजिक व्यवस्था तशी होती. प्रतिष्ठा म्हणजे रागदारी गाणाऱ्यांनी ठुमरी गाऊ नये असं थोडं हलकं बघितलं जायचं. बरोबर. त्यावेळेच्या त्या समाजात ती एक, कारण लखनौ सादिक अली खान म्हणून फार मोठे प्रवर्तक होते. त्यांनी ठुमरीला खूपच संपन्न केलं, म्हणजे प्रवर्तकच होते. बरोबर. तर मग अशा लोकांच्या ज्या काय म्हणतो की इतका अभ्यास केलेला हा सगळा कलाकार होते ते, तर ते त्यांच्या खाली शिकलेले बरोबर कलाकार. तर ते मग इकडे गंगेच्या काठी स्थिर झाले. आणि पंजाबी ठुमरी म्हणजे पछाई ठुमरीच, आणि म्हणजे ती पूरब आणि पश्चिमचे आपण म्हणतो पछाई ठुमरी. ठुमरीचे अनेक, खरं तर भौगोलिक परिस्थितीमुळे तो फरक झाला. मुळात पूरब अंकी ठुमरी हीच खरी आहे. पछाई ठुमरी म्हणजे ते काय झालं की तुमचा लखनौच्या आजूबाजूचे अवधी भाषा, ब्रज भाषा, त्या भाषेतला फरक, आणि उर्दूचा पण तिथे म्हणजे उर्दू भाषेचाही प्रभाव होता. त्यामुळे उर्दू गझला किंवा उर्दू शेरोशायरी हे तिथे लखनौच्या ठुमरीमध्ये तुम्हाला सापडतं. म्हणून ती खरी पछाई. आणि इकडे
आपल्या बनारसला किंवा काशीला जी ठुमरी संपन्न झाली, तर ती साधी साधी सरळ शांत सरळ स्वभाव हिंदी, त्याच्यात सगळ्यांना समजेल अशी हा हा बोली भाषेतली ती बरोबर. ठुमरी किंवा तिचं गीत साधं साधं सरळ सरळ. बरोबर. आणि लोकतत्व मी जसं म्हटलं ना, की आता गंगेच्या काठी घाट आहेत, तर हम्म. घाटो हम्म. हा एक प्रकार गीतामध्ये आला. त्याच्यानंतर झुला आला, मग अशी म्हटलं तसं चैती. हे सगळे उपशास्त्रीय प्रकार लोकसंगीतातूनच किंवा त्यावेळेला हो, हो. लोकांमध्ये ते प्रचलित, तर बरोबर. ते आले आपल्या गायनामध्ये. म्हणून म्हणतो ते बरोबर. लोकतत्व म्हणजे तत्व. लोक धून किंवा लोकांच्याच बरोबर. गाण्यातून. गाण्यातून ते व्यक्त हा. झाले. बरोबर. आता लोकसंगीत काय असतं, तर ते सहज असतं, सहजता असते त्या लोकसंगीतात आणि भावना सहज त्याच्यात व्यक्त होतात. आणि एक तुम्ही जर अभ्यास केलात ना, त्यांचा असा ना एक खडा आवाज असतो, एकदम असा टिपिकल आवाज असतो, हृदयाला स्पर्श करणारा. आणि ते काय फार विचार करत नाही की हा कुठला राग आहे, म्हणजे हा तालात बसतोय का नाही. जो मन में आया वो खुले गले से गाना है, बस. इतकी सहजता, भावोत्कटता असते. आणि ती सहजता आहे ना, ती आपण जेव्हा संगीत शिकतो ना, तेव्हा ती जाते, मला असं वाटतं. कारण रागांचे कठोर नियम आणि मग ते आपण त्या चौकटीत अडकतो कुठेतरी. खरंच त्याच्यात आपण अडकतो, आणि मग ते पाळता नियम पाळताना आणि मग बंधन येतात. बरोबर. आणि हाच प्रकार आहे ना लोकसंगीतात तुम्हाला, म्हणजे त्यालाही परंपरा आहे, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतालाही परंपरा आहे. पण त्या दोन परंपरा, काव्याचे त्या विषयही तसे तसेच असतात, भावना व्यक्त करणारे असतात. अगदी बरोबर. म्हणजे आनंद व्यक्त करणं, होळी आहे किंवा आता कौन गली कयो श्याम वगैरे ह्या जे आहेत ते, म्हणजे किंवा तुम्ही म्हणालात ते वाजिद अली शहांची ती बाबुलम मोरा, अगदी म्हणजे ती म्हणजे ती भावना व्यक्त त्याच्यातनं. पण ही परिष्कृत झालेली ठुमरी आहे. ही जरी लोकसंगीतात ना आली, तरी तिच्यावर काही संस्कार झालेले. बरोबर. आणि म्हणजे रागाची जरी तिथे तुम्हाला मोकळीक असली, की फार कडक बंधन रागाची नाही सांभाळायचे, पण कुठला ना कुठला तरी राग, बेस राग असतोच त्याला. मग तिथे तुम्ही त्याचे काही राग आहेत का ठरलेले, की बाबा की ह्या रागांमध्ये जास्त ती भावोत्कटता व्यक्त होते असे राग? आता तुमचा तिलंग आहे, देस आहे, मांड आहे, पहाडी आहे, आणि काही वेळेला तो मिश्र राग घेऊन पण मग मांडलं जातं, त्याला मांज. म्हणजे खमाज मिश्र काही त्याच्यात केलं, मांज खमाज होतो, बरोबर असं आहे ना, मिश्र मांड. तर ते दुसरे प्रभाव पण त्याच्यात येतात. आणि मग ही ठुमरी सादर करतात, जसं मी म्हटलं ना, ती संस्कारी झालेली ठुमरी आहे, त्याला विशिष्ट ताल पण असतात. आता ज्या ठहरावाच्या ठुमऱ्या आहेत त्यांना दीपचंदी, चाचर, बरोबर, आणि मला असं वाटतं पश्तो पण वापरला जातो. त्यातून ती अदाकारी जी नृत्याच्या हावभावातनं येईल, ती त्या गाण्यातून येण्यासाठी त्या तालांची मदत होत असेल. अगदी अगदी खरंय, अगदी. आणि ते बोल बाट किंवा बोल बनाव जे होतं, तर ते पण ह्या ठुमरीच्या संदर्भात थोडस ते, म्हणजे काही ह्या गोष्टी त्या ठुमरीच्या संदर्भात येत असतात. आता काय असतं की या सगळ्या शैली आहेत, म्हणजे नृत्याची शैली, म्हणजे नृत्यावर आलेली बंदिश ठुमरी, आणि बसून गाण्याची ठुमरी, म्हणजे त्याच्यात नृत्य वर्ज झालं, अशी बैठकीची ठुमरी म्हणतो आपण त्याला. तर तशी महाराज बिंदादीन ते गायचे, बसून ठुमरी गायचे. आदा म्हणजे फक्त वाचिक अभिनय, आणि जे काही व्यक्त करायचे ते सुरातून, स्वराकृतीतून, ते शब्द घेऊन ते भाव निर्माण करणं. आणि त्याच्या पुढे बिंदादीनांचे सुपुत्र शंभू मित्र म्हणजे बिरजू महाराज. क्या बात आहे. आपल्याला माहितीये, कारण आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि काय म्हणजे काय किती मोठा कलाकार, त्यांच्याबद्दल बोलण्याची पण म्हणजे लायकीच नाहीये, प्रश्नच नाहीये. पण अतिशय काय सुंदर अदा. खरंय. आणि कथक या नृत्य प्रकाराच्या जवळ जात, म्हणजे त्याच्यात त्या अदाकारी, की तुमचं तिथे मग
नृत्य करताना करता तेव्हा तुमचं अंगी वाचिक दोन्ही येतं बरोबर तिथे. बरोबर. आणि हे सगळं आपल्याला गायनातून व्यक्त करायचंय व्यक्त जेव्हा आपण ते करायचंय. गात असतो तेव्हा. म्हणजे माझा असा अनुभव आहे की मला जेव्हा फेलोशिप हो मिळाली हो हो. तर त्यावेळी मी अभ्यास करत होते आणि वाशीला जायची. हा म्हणजे तेच मला तेही अनुभव हो, तुम्हाला हो. म्हणजे त्या संदर्भात विचारायचेच आणि आहेत. माझा जॉब होता, म्हणजे हा हा मी लायब्ररियन म्हणून एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी बरोबर. त्यावेळेला मला आवडायचं, कारण ते हा. क्षेत्र माझं आवडतं असल्यामुळे करायची मी. आणि मग जेव्हा मला सवड व्हायची तेव्हा मी वाशी आपल्या गांधर्व महाविद्यालयात जायची. तिथे पंडित बीरा आठवले असायचे, कारण त्यांनी ठुमरीचा फार विशेष अभ्यास केलेला आहे, त्यांना सहवास घडलेला आहे वा ठुमरी गायकांचा. क्या बात आहे. तर ते मला म्हणायचे की ह्या सगळ्या सिद्धेश्वरी बाई काय, हो. यल्लूबाई म्हणून होत्या, हो काय आवाज म्हणे, काय अदाकारी. म्हणजे ते साधं म्हणे आम्ही एकदा असंच कुठेतरी प्लॅटफॉर्मवर म्हणे आम्ही गाडीची वाट बघत उभे होतो. तर सिद्धेश्वरी बाई कंटाळल्या म्हणे की काय ये गाडी तो आने रे. तर त्याने म्हणे त्या बसल्या मांडी घालून हा आणि तंबोरा छेडायला सांगितला. क्या बात आहे. म्हणजे ते सगळे हो साज आपल्या बरोबर एका न्यायचे ना. हो साथीदार. तो लावला स्वरात, छेडायला घेतला आणि गाडीला उद्देशून आवो क्या बात आवो, क्या बात आहे. आणि त्याच्यातली म्हणे पुकार, हे त्यांनी मला हा, सांगितलं ना त्यांचा हा, हा, हा अनुभव. म्हणे अशी पुकार होती ना, अहो गाडी आली की हा. असं म्हणजे तो एक-एक दर्द गमती, हा. त्याच्यातनं तर खरंच तो आहे. ज्यांनी प्रत्यक्ष ते अनुभवले, बरोबर. तर असे खूप छान छान अनुभव पण मला मिळालेत. कारण असंच अलाहाबादला मी गेले होते आणि आमचे परिचित आहेत, तर त्यांना म्हटलं की मला ना ठुमरी विषयक काहीतरी माहिती इथे कोणाकडे मिळेल का मला. तर ते म्हणाले की चालेल म्हणे, मी तुम्हाला लीलाताई कारवल, लीलाताई कारवाल कारवल किंवा कारवाल, त्यांच्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो म्हणे. त्यावेळे त्या 80+ होत्या, 85 वगैरे, म्हणजे थकलेल्या एकदम. पण मग त्यांना, कारण आता हे 99 आणि 2000ची गोष्ट, त्याच्यामुळे तशी काय मोबाईल वगैरे काय असे नव्हते, सोय नव्हती. गेलो आम्ही सरळ आणि मग त्यांच्याशी बोललो वगैरे. त्यांनी त्यांचं एक पुस्तक माझ्याकडे आहे, ते ठुमरीवरती त्यांनी पुस्तक लिहिलंय. असं वाटतं भोलानाथ भट त्यांच्याकडे त्या शिकल्या होत्या. त्यांनी आपलं स्वतःचं चरित्र पण त्याच्यात लिहिलंय की मी 4 वाजता पहाटे उठून रियाजाला जायची आणि मग ठुमरीवरती माझा तिकडे कल होता. मग गुरुजींनी ठरवलं मला ठुमऱ्या शिकवायच्या, तर त्यांनी त्याच्यात नोटेशन सकट ठुमऱ्या लिहिल्या त्यांच्या पुस्तकामध्ये. तर ही लीलाताई कारवालांची भेट म्हणजे माझ्यासाठी खूपच, आणि त्यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय, हे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही त्या जुन्या पुढल्या पिढींना ते एक मार्गदर्शन नोटेशन नक्कीच बघून तुम्ही म्हणू शकता. तर असं काही काही छान अनुभव असे आले. फारच छान. तू काहीतरी मला विचारलंस की पंजाब, हा पंजाब आणि ह्याच्यात जो फरक आहे तो त्या गायनातून व्यक्त, म्हणजे या सगळ्या ठुमऱ्या म्हणजे उगम झालाय पुरब. मग ती वेगवेगळ्या प्रदेशात जशी ती विसावली तसं तसं त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य. पंजाबमध्ये असल्यामुळे पहाडी धून त्याच्यावर एक प्रभाव आहे त्या ठुमरीवरती, आणि थोडासा नखरेलपणा पण त्याच्यात, चंचलपणा, आणि अशी एकदम चमत्कृती पूर्ण. बरं, त्या लोकांचे आवाज पण तिन्ही सप्तकात फिरणारे असल्यामुळे हे एक वैशिष्ट्य असतं. पहाडी लोकांचे आवाज आहेत ना, हे तिन्ही सप्तकात छान जातात. क्या बात आहे. कदाचित त्या भौगोलिक परिस्थितीमुळे सुद्धा, पण उदाहरणार्थ बडे गुलाम अली खान साहेब, बरकत अली खान साहेब, काय त्यांचे पल्लेदार आवाज, आणि एक असं उत्फुल्ल अशी ती भावना त्या ठुमरीमध्ये व्यक्त होते. का करू सजने आये ना मला, म्हणे मध्ये अशा तानांच्या भेंडोळ्या असं वगैरे, इतकं छान वाटतं ना ते ऐकायला. सुंदर. खरंच खरंच. म्हणजे हे एक वेगळंच
नवीन क्षेत्र आहे हो. आजचा अभ्यास. आता अभ्यास पुन्हाही या करायचा असेल. गोष्टीचा अभ्यास खरंय, व्हायला खरंय. काही म्हणजे हरकत नाही. कारण नुसतं ठुमरी हा एकच आपल्याला माहिती असते, पण त्याचे इतके वेगवेगळे त्या अगदी, अगदी. गोष्टीला पैलू आहेत, हे अभ्यास केल्याशिवाय नाही प्रश्नच कळणार. प्रश्नच नाही नाही. कळणार. आणि म्हणून मग ठुमरीमध्ये भावोत्कटता हा, ही महत्वाची आहे, बरोबर. की त्याला तुमच्या गळ्यातून ते भाव काढणं. हम्म, मग त्याचा एक वेगळा स्वर लगाव असतो. बरोबर आहे. ते तुम्ही कौन गली गयो श्याम. हा, हा. आता श्याम किती तऱ्हेने म्हटलं म्हटलं जातं ना. जातं, बरोबर. कौन गली कौन गयो, गली. कौन गली गयो बरोबर. श्याम. हम्म. प्रेमाने, रागाने, लाडाने, लाडाने. अनुरागाने क्या बात. तो श्याम कसा तुम्ही म्हणाल, हा, असं आहे ना. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही स्वर काकू, शब्द काकू हा, हे खटके वापरले मुरकी जातात. वगैरे हे सगळे हाय राम हा, हा, हा. हे पण वापरलं बरोबर जातं. आहे. तर ही सगळी ना, ही जी मजा आहे ना खरंच आहे, ठुमरीमधली, खरंच आहे. ती फारच आणि ते उत्स्फूर्तपणे येणं. त्यात हा. होतं. आणि जेवढी त्या कलाकाराची कल्पनाशक्ती तीव्र, तितकी ती ठुमरी उच्च प्रतीची होते. बरोबर. अलीकडेच सादरीकरण तितकं. मला म्हणजे आता वाईट वाटतं की छन्नूलाल मिश्रा हो, आता नुकतंच त्यांचं निधन झालं. फार या मोठा कलाकारांमधलं कलाकार होता. मोठं नाव ठुमरी आहे ते. गायक म्हणून बरोबर. मिर्झापूरचे ते होते. बरोबर. अप्रतिम. यात अजून एक म्हणजे माझ्या वाचनात असं आलं की ख्याल अंगाची ठुमरी पण आहे का, म्हणजे त्याच्याबद्दल काय? ख्याल अंगाची ठुमरी म्हणजे मी जसं म्हटलं ना, की ख्यालाची कशी तुम्ही बढत हा, करता, हा. तशी कायदेशीर बढत या हम्म. ठुमरीमध्ये, म्हणजे ज्या दीपचंदीमध्ये हा, गायल्या हा. जातात. जर उदाहरणार्थ हीच कौन गली गयो श्याम, हा, साची कहो मुझसे बतिया, बरोबर आहे. ती त्याची ती बढत तर चालूच असते, हा, हा, पण ती शब्दाच्या अनुषंगाने, हा. भावनांच्या अनुषंगाने. बरं. तर तुम्ही छोट्याशा काही ठुमरीच्या जागा ख्यालात घेतल्यात ना, हा, हा, हा. तर ख्याल इतका रंजक होतो ना, अच्छा. ते ह्याचमुळे. कारण त्यात एक वेगळं सौंदर्य सौंदर्य add आहे, करतं. भावदर्शन आहे, आणि त्या शब्दांनाही तो न्याय दिला जातो. म्हणून म्हटलं की, आणि स्वर काकू, शब्द काकू, काकू. हे सगळं वापरलं जातं. किराणा घराण्याची ठुमरी म्हणून एक प्रसिद्ध आहे. आपण मगाशी बोलताना हो, एक हो, उल्लेख हो. आला, तर खरंय, त्याविषयी खरंय. आपण काय? कारण हे सगळे ठुमरीचे प्रकार आहेत. हम्म. आणि म्हणजे बऱ्यापैकी नृत्याच्या ज्या ठुमऱ्या आहेत त्याच्यामध्ये शृंगारिक भाव आहे, भाव आहे. चांचल्य आहे, चपळता आहे. बरं. बनारस म्हणजे पुरा बंगालची ठुमरी जी आहे हम्म. ती स्थिर आहे, हम्म. मॅच्युअर्ड म्हणतो ना, तशी ती आहे. हम्म. परिपक्वता आहे परिपक्वता त्याच्यात. आहे. आणि खूपच म्हणजे पुरा बंगालची ठुमरी गाणं सोपं नाही. त्याला ठहराव एक आलेला आहे. खूपच ठहराव आहे. स्थिर. हो, शालीनता आहे तिला, फार शालीनता आहे. क्या बात आहे. आणि म्हणजे सिद्धेश्वरी बाई, रसुलनबाई, बडी मोतीबाई, खूप नाव आहेत की आजही बनारसमध्ये त्यांची नावं तुम्हाला ऐकायला मिळतात. बरोबर. कारण मी जात असते ना बनारसला, बरोबर. तर ते सगळे उल्लेख येत असतात. अख्तरीबाई पण मुळात पुरा बंगाचीच ठुमरी गात असतात, पण त्या लखनौला, फैजाबादला असल्यामुळे तिकडची थोडी गझल, शेरो शायरी ती त्यांच्या ठुमरीमध्ये आलेली आहे. तर किराणा घराण्याचं काय झालं की अब्दुल करीम खान साहेब हा. किराणा घराण्याचे प्रवर्तक, मूळ पुरुष. आणि त्यांना सगळ्या प्रकारचं गाणं आवडायचं. म्हणजे ते फक्त बडा ख्याल, ख्याल रागदारी यालाच फक्त चिकटून नाही राहिले, तर त्यांनी ठुमरी गायन केलं, त्यांनी नाट्यसंगीत गायन केलं. तर किराणा घराणं हे सुरांना प्राधान्य देणार सुरांना आपण म्हणतो, प्राधान्य तर आहे. त्याचे वेगवेगळे चमत्कृतीपूर्ण सौंदर्य त्या सुरातनं आणि व्यक्त. रोमॅन्टिसिझम हा भाव आहे त्याच्यामध्ये. क्या म्हणजे सुरावर प्रेम करा, हा, सुरावर भक्ती करा. वा. तर तो जो भक्ती रस आहे, हा, तो या किराण्याच्या ठुमरीमध्ये व्यक्त झाला. हा, क्या असं बात झालं. आहे. एक वेगळाच त्याला वेगळाच त्याला एक जोड मिळाली. हम्म. आणि ती करुण झाली थोडीशी. हो, ईश्वराची आळवणी, ईश्वराची आळवणी, भक्तिरस. अगदी अगदी. त्याच्यामुळे गोपाला करुणा नाही यावे, क्या बात असं आहे क्या ना. बात आहे. आणि
अशा भक्तिरसाने थोड्या ओथंबलेल्या अशा किराण्याच्या या ठुमऱ्या ठुमऱ्या आहेत. त्याच्यामुळे पंडित भीमसेन जोशी गाताना पिया के मिलन की आस, आस आई तो आस जो आहे ना तो असं तुम्हाला इतकं न कळत आपल्या डोळ्यात पाणी उभं पाणी राहतं येतं ते आणि ऐकताना. तुम्ही असे वेडे होता अगदी की अगदी सुराची काय खरंच ताकद किमय असू आहे. शकते. आणि त्यावेळेला ती भावना आपल्यापर्यंत पोचते, ते फार इतकी आर्तता त्याच्यात असते, कारण ती सुराची ताकद. सुराची ताकद. तर मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी ठुमरी विषयाचा परामर्श घेतला. अनेक म्हणजे- प्रकारांविषयी हो, माहिती मिळाली. हो. पूरब पश्चिम असं नुसतं माहिती हो, होतं, पण हो. त्या अंगाने ती एक ख्याल अंगाची ठुमरी, बनारसी ठुमरी, पासून बनारसची ठुमरी, अगदी, अगदी. पहाडी पहाडी म्हणजे ठुमरी, पंजाब म्हणजे हे ठुमरी, बारीक बारीक त्याच्यातले जे हो. भेद आहेत ते ख्यालाच्या आज अंगाने जाणारी आपल्या ठुमरी. तुमच्या अभ्यासातनं ते हो. आम्हाला ते सगळं आपण उलगडत उलगडत खूप गेलो. मोठा विषय आहे तसा तर हो, तो, हो. आणि खूप अजूनही खूप काही बोलता येईल. आणि ठुमरी विषयक मला असं वाटतं थोडी उदासीनता दिसते मला. हो, मला तेच विचारायचं होतं की नवीन पिढीने याकडे कसं बघावं, हो. किंवा एक त्यांना खरंय खरंय. हा तर काय होतं की क्लासमध्ये तुम्ही जेव्हा शिकायला जाता तेव्हा राग शिकवले जातात, रागातल्या बंदिशी, बडा ख्याल बरोबर. आणि तराणे, ध्रुपद धमार परीक्षेपुरतं असतं ते, म्हणून तेव्हाही ते केलं जातं. पण बऱ्याच वेळेला विशारदच्या किंवा अलंकारच्या हो. लेवलला विचारतात हो, तुम्ही हो. अभंग गाणार का ठुमरी ठुमरी गाणार. गाणार. बरेच जण अभंग गाऊन अभंग. टाकतात. आणि सोपं. ठुमरीमध्ये एक मी सांगते ना की त्याचे जे ताल आहेत ना, हम्म. तर त्या तालांबरोबर म्हणजे ते थोडस त्याचं bearing आहे ना, ते वेगळं वेगळं चॅलेंज आहे ते. चॅलेंज आहे. हा, कारण तर ते तेवढं सोपं नाहीये. नाहीये. आणि मी म्हंटल तसं ना की ठुमरी ही काय बसवून गाता नाहीये. हा, अगदी खरंय, अगदी खरंय. तर ती तुमची कल्पकता, तुमचा विचार, तुमची त्याच्याबद्दलची असणारी एक लगन. तर त्यासाठी तुम्ही आधी ठुमऱ्या ऐकणं. बरोबर. की ठुमरी हा विषय खूप मोठा आहे. हो. अख्तरीबाईंच्या आहेत, सिद्धेश्वरीबाईंच्या आहेत, रसुलूनबाईंच्या आहेत, गिरिजा देवीच्या आहेत, आणि असे खूप गायक गायिका. बरं तुम्ही भेद पण ऐका ना, म्हणजे पहाडी पंजाबी ठुमरी पण ऐकू शकता तुम्ही. म्हणजे त्याचा एक वेगळा रियाजाचा तो एक भाग होऊ भाग आहे. शकतो ऐकणं अभ्यासाचा. हा पहिला भाग आहे. सादरीकरणाच्या आधी ऐकणं. बरोबर. तर ते कारण ते काय तुम्हाला असं ठोकळ्यासारखं शिकून नाही ते मांडता येत. कारण त्याच्या मागे तो जो, आणि ते सांगायचे ना आठवले सर की जब ठुमरी गाते हो तो मन में नृत्य का भाव होना चाहिए. अगदी खरं आहे. नृत्य की भावना हो तो आपकी ठुमरी बहुत बढ़िया हो जाती है. क्या बात है. तर शेवटी, आणि म्हणूनच ती नृत्याशी निगडीत आहे, म्हणूनच ती लग्गी लावली जाते. ती जी लग्गी लागते ना शेवटी, दुगुन वगैरे करून, तर ती लग्गीचा ती लय त्याच्यात, तो भागच त्या नृत्याशी निगडीत हे दाखवतो. आणि खरोखर तेव्हा एकदम आपल्याला पण असं ते लग्गी लागली की एकदम असं संचारल्यासारखं वेगळा आनंद आहे. तर ते तसे वाजवणारे पण असले पाहिजे. तो जो ठिका आहे ते लावणारे सर धोपट नाहीये हे सगळं. त्याच्यामुळे नक्कीच, पण मला असं वाटतं आता खूप आज इतकी टॅलेंटेड आहेत, आणि म्हणजे त्या लिटिल चॅम्प्स मध्ये वगैरे ते इतके भावनेने गात असतात. त्यांना कोणीतरी अरे ठुमरी प्रकार पण गा, त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. तर नक्कीच त्याचा अभ्यास निश्चित करणं गरजेचं आहे. एक वेगळा प्रकार हा जो तुम्ही खूप अभ्यास याचा केलेला आहे, तर त्याचं एक आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्या लिखित स्वरूपामध्ये, तर ते आपण प्रेक्षकांना दाखवूया. अरे नक्कीच नक्कीच. त्यावेळी मी म्हटलं जसं की ती काय म्हणतात, डिजिटल दुनिया नव्हती, हातानेच लिहिलं होतं हे सगळं. आणि ठुमरी परंपरा और शैली याविषयी लिहिलं होतं. आणि मला असं वाटतं जर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हॉट्सॲपला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि ज्ञान आहे शेवटी, ते मला लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ही केवढी मोठी गोष्ट आहे. पीडीएफच्या स्वरूपात आपण देऊ शकतो. अगदी अगदी अगदी. आणि वाचल्यावर कदाचित
प्रेरणा मिळते मिळते माणसाला ना. निश्चितच हा. निश्चितच. आता एखादं पुस्तक आपण वाचलं की आता आपण पण लिहूया, पण तसं हा, होत नाही. नाही होत. पण प्रेरणा तर नक्कीच विचार मिळते. त्याच्यातनं एक अगदी नक्की मनात मिळते. येतो की आपण मला याचा असं वाटतं, अभ्यास स्वाती, करणं तू इतके गरजेचं आहे. सुंदर प्रश्न विचारलेस ना, म्हणजे माहिती तू करून घेतलीस, अभ्यास केलाय, हम्म. तर तुझ्यापासूनच सुरुवात करूया आपण ठुमरी गायनाचा. क्या आपण बात आहे. ठुमरी शिकूया, ठुमरी क्या गाऊया. बात आहे. है ना? निश्चित निश्चितच. तर ती खूप मज्जा येईल. एक वेगळं आहे. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. तर आजच्या ह्या भागात आपण फार छान याविषयी माहिती मिळवलेली आहे. तर विभावरीताई, मी स्वतः फार म्हणजे मला भाग्यवान समजते की हे एक वेगळं क्षेत्र नाही नाही, पण तू पण छानच अभ्यास करून आली आहेस. निर्माण झालंय. आणि अभ्यास पूर्ण तू मला प्रश्न म्हणजे विचारलेस, शंका विचारल्यास, तर म्हणजे मी पण तुला आशीर्वाद देते की अशीच अभ्यासू वृत्ती कायम जप. आणि नवीन 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 क्षेत्र आपण म्हणजे संगीतातली संगीतातली. आपण बरोबर आहे. नक्कीच नक्कीच चालूया बरोबर. फार छान फार छान. धन्यवाद. धन्यवाद.